वार्तांकन रोखठोक बातमी। आखाती देशांमधील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय। त्याचा फटका आता सोलापूर शहरातील हॉटेल व्यवसायाला बसू लागलाय। शहरात व्यावसायिक वापरासाठी मिळणाऱ्या गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानं अनेक हॉटेलांनी पंजाबी, चायनीजचा जादा गॅस लागणाऱ्या विविध डिशेस बंद केल्यात। परिणामी अनेक हॉटेलांमध्ये आता केवळ महाराष्ट्रीयन थाळी किंवा कमी गॅस लागणारे पदार्थ देण्यावर भर दिला जातोय। गॅसचा पुरवठा कमी झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठा आर्थिक संकट उभं राहिलंय। शहरातील काही मोठ्या हॉटेल व्यावसायिकांच्या 10 शाखा असून त्यांना दररोज 50 ते 70 गॅस सिलेंडरची आवश्यकता असते। मात्र सध्या आवश्यक तेवढा गॅस उपलब्ध होत नसल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडरची व्यवस्था कशी करायची हा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलाय। परिस्थिती हाताळण्यासाठी काही हॉटेल चालकांनी इंडक्शन कुकर, कोळसा, भट्टी अशा पर्यायी साधनांचा वापर सुरू केला असला तरी त्यातून अपेक्षित वेगाने सेवा देणं कठीण जात आहे। त्यातच पंजाबी आणि चायनीज डिशेस बंद केल्यामुळे ग्राहकांची संख्या देखील कमी झाली आहे। त्यामुळे हॉटेलचं रोजचं उत्पन्न घटलं असून कामगारांचा पगार, इतर खर्च भागवणे हॉटेल मालकांसाठी जिकिरीचं ठरतंय। एलपीजी पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर काही हॉटेल तात्पुरते शटर खाली ओढण्याची वेळ येऊ शकते अशी भीतीही शहरातील व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। हॉटेल व्यवसायात काम करणारे अनेक वस्ताद, वेटर व कामगार हे बाहेर गावचे असल्याने रोजगार अनिश्चित झाल्यास ते परत जाण्याची भीती देखील निर्माण झाली आहे। जर कुशल कर्मचारी निघून गेले तर भविष्यातील हॉटेलमधील चव आणि दर्जावर परिणाम होऊन ग्राहक आणखी कमी होण्याची शक्यता असल्याची चिंता हॉटेल मालक चालक व्यक्त करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।